आपण एकदम पारंपरिक पद्धतीचं चिवईचं जे बेसन असतं किंवा मग त्याला झुणकासुद्धा असं म्हणतात, तर ते बनवणार आहोत। तर इथं बघू शकता चिवईची भाजी छान निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि अजिबात काड्या वगैरे नाही, ज्या जाडसर काड्या असतात तर त्या संपूर्ण आपल्याला यामधल्या काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित छान स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायची। तर इथे मी 3 ते 4 पाण्याने ही भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता बनवायला सुरुवात करूयात। तर आता सगळ्यात आधी टाकणार आहे तेल। तर ह्या भाजीला थोडंसं जास्त प्रमाणात तेल लागतं, त्यामुळे इथं मी जवळपास 2.5 पळी तेल टाकते। तेल छान गरम होऊ द्यायचं। तर इथं तेल आपलं छान गरम झालंय। तर आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान फुलू द्यायची आणि लगेचच त्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरं आणि त्यासोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहे पाव चमचा हिंग। तर ह्या भाजीमध्ये जनरली आलं लसूण वगैरे असं काहीही टाकण्याची गरज पडत नाही, फक्त आपण यामध्ये कांदा टाकतो। तर कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 मिनिट कांदा छान परतवून घ्यायचा। कांदा छान आपला परतला गेला आहे, तर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर टाकून घेऊ। हे थोडंसं छान एक अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत पीठ। तर इथं हरभऱ्याचं डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पिठाचा मी वापर करते। तर जेवढ्या प्रमाणात आपली भाजी असेल तर तेवढ्या प्रमाणात आपण पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे। तर भाजीचं प्रमाण माझं जास्त आहे, त्याच्यामुळे मी इथं 3 चमचे हे जे स्कूप असतात तर हे 3 चमचे भरून मी हे पीठ घेते। आणि त्यासोबतच एक हा जो स्कूप आहे तर हा ज्वारीचं पीठ जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये घाला किंवा नाही टाकलं तरी पण चालेल। आणि त्यासोबतच आपण लाल तिखट पण टाकून घेऊ। तर इथं 2 चमचे मी लाल तिखट टाकून घेतले। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच एक प्रकारे हे जे पीठ आहे तर हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित एक 3 ते 4 मिनिट छान भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे पीठ सर्व भाजून घेऊ। तर जवळपास 3 ते 4 मिनिट हे पीठ भाजण्यासाठी लागतात। अगदी गॅसची जी फ्लेम आहे तर ती मंदच ठेवायची। तर असं हे पीठ भाजून घेतलं म्हणजेच कच्चा पण आपण लागत नाही, पिठाचं असं पीठ भाजी वगैरे पण लागत नाही आणि जेव्हा आपण ही भाजी वगैरे टाकतो तर ती खाली वगैरे सुद्धा चिपकत नाही। तर हे सगळं पीठ व्यवस्थित सगळ्या साईडने म्हणजे जसं डायरेक्ट टाकून न देता सतत थोडंसं आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजेच ते एकाच साईडने जळणार वगैरे नाही। तर असा एक वेगळा स्मेल येतो ज्यावेळेस हे पीठ भाजलं जातं, तर त्यावेळेस समजायचं। तर आता इथे पीठ छान भाजलं गेलंय। तर आता ही जी भाजी घेतलेली होती तर ती आपण यामध्ये टाकून घेऊ। तर ह्या भाजीमध्ये आलं लसूण किंवा काय का टाकत नाही, कारण की त्या भाजीला एक स्वतःचाच वेगळी चव असते, त्यामुळे त्यात खूप जास्त असे फॅन्सी पदार्थ अजिबात टाकण्याची गरज पडत नाही। म्हणूनच ती एक आपली पारंपरिक पद्धत आहे। पूर्वीच्या काळी भरपूर असं
काही मसाले वगैरे नसायचे, तर अगदी साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने सगळ्याजणी स्वयंपाक बनवायच्या, तरीसुद्धा त्याची चव जी आहे तर ती खूप वेगळी असायची. तर आता आपल्याला ना बरोबर म्हणजे असा अंदाज घ्यायचा आहे की आता याच्यामध्ये पीठ बरोबर आहे की नाही. तर आता हे सगळ्यात आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मग समजेल. कारण की शक्यतो जे पीठ आहे ना तर ते खूप जास्त पण टाकायचं नाही, नाहीतर मग फक्त ही भाजी पीठच लागते. कारण या भाजीची सुद्धा आपल्याला टेस्ट लागली पाहिजे. आणि जर गरज वाटली किंवा गरज वाटत असेल की नाही खूप जास्त पीठ कमी, तर आपण वरतूनसुद्धा टाकू शकतो. असं नाही की फक्त जेवढं भाजून घेतलं आहे तेवढंच पीठ आपलं यामध्ये बसेल आणि तेवढंच आपल्याला, तर असं नाही, आपण वरतूनसुद्धा टाकू शकतो. तर आता सगळ्यात आधी मी हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि बघते. तर आता इथं पिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटतं, कारण की भाजी जी आहे तर ती फार ओलसर वाटते. तर आणखी असं सगळीकडे आपल्याला स्प्रेड करून 1 चमचाभर पीठ आणखी मी त्यामध्ये टाकलं. असं थोडंसं अंदाज घेत यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे. ते परत व्यवस्थित छान मिक्स करून घेते. आणि जर गरज वाटली तर वरतून आपण तेलसुद्धा असं थोडंसं साईडने सोडायचं, म्हणजेच खाली वगैरे चिपकणार नाही. जर हीच भाजी तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये केली तर थोड्याशा तेलामध्ये सुद्धा ही भाजी छान अशी तयार होते. तर तेल टाकल्यानंतर परत आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. तर इथं बघू शकता व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर सुद्धा आता हळूहळू त्याला छान कोरडं होते. जशी जशी वाफ त्यामध्ये तयार होते तसं तसं पीठ जे आहे तर ते छान मोकळं होतं आणि अजिबात खाली वगैरे आता चिपकत नाही आहे. थोडंसं सतत हलवावं लागतं, नाही तर मग एकाच कडं ते खालून चिपकून जातं. तशी तर फोडणी वगैरे तयार करायला फक्त 2 ते 3 मिनिट लागतात, पण याला वाफ किंवा ह्याचा जो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण जाण्यासाठी जवळपास ही भाजी बनवायला 15 ते 20 मिनिट लागतात. म्हणजे सतत आपल्याला याला अशा प्रकारे हलवत राहावं लागतं आणि झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही, कारण आपण झाकण ठेवलं म्हणजेच हलवत नाही लगेच. त्याच्यामुळे झाकण वगैरे ठेवायचं नाही आणि काही कच्चं वगैरे जास्त राहत नाही, कारण आपण पीठसुद्धा भाजून घेतलेलं असते. त्यामुळे फक्त अशा प्रकारे सतत हलवत आपल्याला हे सगळं मिक्स करत राहायचं आहे. तरी तर तुम्ही बघू शकता असं थोडं थोडं करून हे जे आहे तर मोकळं होते. तरी तर बघू शकता मी सतत हलवत राहते, त्याच्यामुळे अजिबात खाली वगैरे काही लागलेलं नाही आहे. आणि हळूहळू जे आहे तर हे छान असं. तर आता या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला कसं हवं आहे हे एकदम दाट घट्ट किंवा एकदम मोकळं पीठ, तर तशा प्रकारात तुम्ही ते सुद्धा बनवू शकता. म्हणजेच खूप जर ड्राय झालं तर मग ह्याच्यामध्ये थोडंसं असं डायरेक्ट पाणी न उठता असं हातावरती घेऊन थोडं ह्याच्यावरती टाकायचं, मग ते त्याच्यामध्ये छान मुरतं आणि असं चिकट वगैरे होतं. तर कसं तुम्हाला आवडते त्या प्रमाणामध्ये तसं तुम्ही करू शकता. तरी ते मी असं कोरडसरच बनवते, कारण की झुणका शक्यतो तशाच प्रकारे बनवला जातो. तर आता याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचं सुद्धा राहिलं आहे, तर मीठसुद्धा आपण टाकून घेऊ. चवीनुसार मीठ. आणि यामध्ये भाजीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, म्हणजेच टेस्ट जी आहे झुणक्याची तर ती खूप छान लागते. तर हे मिक्स करायचं आहे. तर आता फक्त 1-5 मिनिट आपल्याला याला छान असं हलवत राहायचं आहे. त्यानंतर आपलं जे झुणका आहे तर तो तयार होईल.
तर इथं बघू शकता अजिबात खाली वगैरे काहीही चिपकलेलं नाही आहे झुणका किंवा पीठ. तर हे सगळं आपण जे पीठ भाजून घेतलं ना सगळ्यात आधी त्याच्यामुळे हे खाली वगैरे चिपकलं नाही आहे, नाहीतर मग खूप जास्त प्रमाणात खाली चिपकते. तर आता एक 5 मिनटच अजून त्याला होऊ देऊ. जर तुम्हाला या स्टेजला अशा प्रकारचं जर खायचं असेल म्हणजे तशा प्रकारचं थोडंसं ओलसर असं आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल, किंवा मग एकदम छान ड्राय असं आवडत असेल तर मग अजून आणखी 5 ते 7 मिनिट आपण याला असं छान परतवून घेऊ. तर झुणका इथं तयार झालेला आहे. संपूर्ण झुणका कोरडा होईपर्यंत जवळपास 20 ते 22 मिनिट लागले. तर आता तयार झालेला आहे. तर गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व करूयात. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला छान चिवईच्या भाजीचा किंवा चिवळीच्या भाजीचा झुणका कसा वाटला? अगदी पारंपरिक पद्धत आहे, तर मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.